आज आपण गोडाऊन वायरिंग करणार आहोत। गोडाऊन वायरिंग करताना आपल्याला आयसीडीपी, त्यानंतर टू वे स्विच, त्यानंतर लॅम्प होल्डर आणि लॅम्प हे आवश्यक आहे। आपल्याकडे गोडाऊन वायरिंग करताना आपण लॅम्प 1, लॅम्प 2, लॅम्प 3 आणि लॅम्प 4 त्याचप्रमाणे स्विच 1, स्विच 2, स्विच 3 असे 3 स्विच घेतलेले आहेत। हे जे 3 स्विच घेतलेले आहेत हे आपण टू वे स्विच घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला 3 टर्मिनल पाहायला मिळतात। तर आयसीडीपी हे आयरन क्लॅड डबल कोड आहे। आयसीडीपी आपला 16 एम्पियर 240 व्होल्ट आहे आणि एसी वर ऑपरेट होते, त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता एसी लिहिलेला आहे। त्यानंतर आपण आपल्याकडे आयसीडीपी मधून एक फेज आणि एक न्यूट्रल वायर निघालेला आहे। फेज आपण टू वे स्विचच्या मिड टर्मिनलला कनेक्ट करेल आणि जो न्यूट्रल वायर आहे तो आपण लूपिंग करून प्रत्येक लॅम्प मध्ये दिलेला आहे। लूपिंग करून आपण प्रत्येक लॅम्प मध्ये न्यूट्रल वायर दिलेला आहे। त्यानंतर प्रत्येक बल्ब मधून जो फेज निघालेला आहे तो आपण स्विचला दिलेला आहे, आहे आणि तो रिटर्न न्यूट्रल आपण पुन्हा आयसीडीपी मध्ये घेतलेला आहे। तर आता आपण आयसीडीपी ऑन करू, त्यावेळेस आपल्याला लॅम्प पण ग्लो झालेला पाहायला मिळेल। बघू शकता लॅम्प वन ग्लो झालेला आहे, ऑफ स्थितीमध्ये सुद्धा ग्लो झालेला आहे। ज्यावेळेस आपण टू वे स्विच ऑन करू त्यावेळेस आपला लॅम्प 2 ग्लो झालेला दिसेल। त्यानंतर आपण लॅम्प स्विच 2 ऑन केल्यानंतर लॅम्प 3 ग्लो झालेला दिसेल आणि स्विच 3 ऑन केल्यानंतर लॅम्प 4 ग्लो झालेला दिसेल। अशा प्रकारे आपण समोर जसे स्विच ऑन करत राहू तसा पुढल्या हॉल मधला किंवा पुढल्या खोली मधला बल्ब आपल्याला ग्लो झालेला दिसेल। त्याचप्रमाणे आपण पुन्हा वापस जाताना स्विच ऑफ करत जाऊ, त्यावेळेस पुढल्या खोली मधला बल्ब आपल्याला ग्लो होताना दिसेल। बघू शकता आता आपण स्विच ऑफ केलं, त्यानंतर पुढच्या घरामधला जो पुढच्या रूम मधला बल्ब आपला ग्लो झालेला आहे। त्यानंतर आपण पुन्हा स्विच ऑफ केलं 2 नंबरचं, त्यानंतर पुन्हा लॅम्प चालू झाला। त्यानंतर तिसऱ्या घरामध्ये गेलो, पुन्हा स्विच ऑन झालं। अशा प्रकारे आपण गोडाऊन वायरिंग केलेली आहे। गोडाऊन वायरिंग करताना आपल्याला जे स्विच वापरायचे आहे त्या स्विचचा टू वे स्विच प्रकारचे आपल्याला स्विच वापरायचे आहे। तर आज आपण गोडाऊन वायरिंग बघितलेली आहे। गोडाऊन वायरिंग साठी आपल्या ज्या आयसीडीपी आहेत त्या आयसीडीपी मध्ये आपल्याला 2 फ्यूज बघायला मिळतात। ते जे 2 फ्यूज असतात ते किटकॅट टाईपचे असतात। बघू शकता 16 एम्पियर 240 व्होल्ट। त्यानंतर किटकॅट फ्यूज मध्ये तुम्ही जरा ओपन केलं तर बघू शकता हे किट आणि हे कॅट। तर याच्यामध्ये तुम्ही फ्यूज तार बघू शकता, फ्यूजिंग एलिमेंट बघू शकता आणि तुम्ही याच्यामधून 2 टर्मिनल निघालेले, एक वर आणि एक खाली असे 2 टर्मिनल निघालेले आहेत। ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये फ्यूज इन्सर्ट करणार आहात त्या टाइमले हे पूर्ण कनेक्शन पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारचं तुम्हाला या आयसीडीपी मध्ये 2 फ्यूज दिसणार आहे। त्यानंतर आता आपल्याकडे याच्यामध्ये जे टू वे स्विच वापरलेले आहे ते टू वे स्विच आपण बघू शकता। ते अशा प्रकारचे टू वे स्विच आहेत। तिथं वरच्या साईडला आणि खालच्या साईडला तुम्हाला 2 छोट्या मार्किंग केलेल्या बघायला मिळतात आणि मागच्या साईडनं तुम्हाला 3 टर्मिनल 1, 2, 3 असे 3 टर्मिनल बघायला मिळतात। वरच्या टर्मिनल जो की तुमचा रेड वायर आहे तो डायरेक्ट बल्बमध्ये दिलेला आहे। बघू शकता हा जो वरचा टर्मिनल आहे हा तुम्ही बल्बला डायरेक्ट कनेक्ट केलेला आहे, रेड वायर। त्यानंतर हा जो ब्ल्यू वायर आहे हा तुमच्या मधातल्या टर्मिनलला दिलेला आहे। हा जो ब्ल्यू वायर आहे हा तुम्ही मधातल्या टर्मिनलला दिलेला आहे। त्यानंतर येलो वायर आपण तोच पुन्हा ब्ल्यू वायर दुसऱ्या टर्मिनलच्या सेंटर पॉइंटला कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर रेड वायर पुन्हा तुम्ही बल्बला कनेक्ट केलेला आहे। सेम रेड वायर तुम्ही बल्बला कनेक्ट केलेला आहे आणि येलो वायर तुमचा पुन्हा इकडे गेलेला आहे आणि हा ब्लॅक मीन्स येलो वायर तुम्ही पुन्हा रिटर्न घेतलेला आहे। इथं बघू शकता तुम्ही येलो वायर तुम्ही रिटर्न घेतलेला आहे। अशा प्रकारचे तुम्ही या ठिकाणी टू वे स्विच वापरलेले आहे। त्यानंतर हा आपल्याकडे सिंगल वे स्विच आहे। सिंगल वे स्विच मध्ये तुम्हाला 2च टर्मिनल बघायला मिळतात, 1 आणि 2। त्यामुळे
हे स्विच आपल्याला गोडाऊन वायरिंग साठी घेता येणार नाही। गोडाऊन वायरिंग साठी आपल्याला 2 वे स्विच घ्यावं लागते, जे की त्याच्या मागच्या साईडनं तुम्हाला 3 टर्मिनल घ्यावं बघायला मिळतात। अशा प्रकारचे तुम्हाला 3 स्विच वापरावे लागतील। 2 वे स्विच तुम्हाला 3 वापरावे लागतील, 1 2 आणि 3, आणि होल्डर जे आहेत तुम्हाला 4 वापरा, 1 2 3 4 असे 4 होल्डर। त्यानंतर हा जो बल्ब लावलेला आहे हा तुम्ही टंगस्टन फिलामेंट लॅम्प लावलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही हीटिंग एलिमेंट म्हणजे टंगस्टन वापरलेला आहे, त्यामुळे हा याच्यामधून करंट गेल्यानंतर तो एलिमेंट गरम होऊन लाईट इमिट करतो, त्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो। अशा प्रकारे आपण गोडाऊन वायरिंग साठी लागणारे ॲक्सेसरीज बघितलेले आहे।